नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे चुडीवाला. पाठ नंबर आहे 6. त्याच्या लेखिका आहे जयश्री रुईकर. मुलांनो, चुडीवाला हे पाठाचं नाव आहे. हे ऐकलं की थोडंसं वेगळं वाटलं नाही का? आता चुडीवाला म्हणजे कोण? तर बांगड्या भरणारा किंवा बांगड्यांचा व्यवसाय करणारा. जी व्यक्ती स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या भरते किंवा बांगड्यांचा व्यवसाय करते ते कोण आहे? चुडीवाला. तर जयश्री रुईकर यांचा जन्म 1939 साली झालेला आहे. त्या प्रसिद्ध लेखिका. त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह. पहा, त्यांनी कादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत, कथासंग्रहही लिहिलेले आहेत. त्याचबरोबर स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहे. पहा मुलांनो, कादंबऱ्यासोबतच त्यांनी बालकादंबरी म्हणजे छोट्या मुलांसाठी जी असते तर ती कादंबरीही त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजी साहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवले आहे. पहा, प्रस्तुत पाठात म्हणजे या पाठामध्ये तर काय दाखवलं आहे तर कुष्ठरोग्यांची वसाहत म्हणजे जिथे राहतात ती जागा. तर हे जे कुष्ठरोगी म्हटलं तरी काय, हा एक आजार आहे, बिमारी. तर हा एक आजार आहे. या आजारामध्ये काय होतं, हातापायांची बोटं झडली जातात, त्याचबरोबर जखमाही होतात. तर ह्या ज्या कुष्ठरोगी जे राहतात त्या ठिकाणची जी वसाहत आहे तर ती वसाहत निर्माण करणारे म्हणजे वसाहत ज्यांनी निर्माण केली ते डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब, त्यांना शिवाजीरावही म्हणतात किंवा दाजीसाहेब पटवर्धन. तर यांनी अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले. पहा, अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत हा हिंदू धर्मातील सण आहे. तर या सणाला तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला या ज्या कुष्ठरोगी स्त्रिया आहेत ज्या तपोवनामध्ये राहतात तर त्या स्त्रियांना तसेच त्यांच्या मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. त्याचबरोबर या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही घडवलेले आहे. पहा, अब्दुल नावाची जी व्यक्ती आहे जी बांगड्या भरण्याचा व्यवसाय करते तिला चुडीवाला असं म्हटलेलं आहे. तर तिचं माणुसकीचं दर्शन घडवणारं या पाठामध्ये दर्शन दिलेलं आहे. समाजसेवा करायला अब्दुलला फार आवडायची. तर तेच आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. मुलांनो, आपण आता या पाठाचे शब्दार्थ पाहूया, त्याचा अर्थ जाणून घेऊया. पर्वणी म्हणजे काय? आनंदमय सोहळा. दर्शन, दिसणे, पाहणे. एकवार, एका वेळी. क्रोध, राग, संताप. परिचयाचा म्हणजे ओळखीचा. कीव येणे, दया. अलगद, हळूच, हलकेच. कचेरी म्हणजे कार्यालय. उतारू, प्रवासी, उतरणारे. जेमतेम, जराशीच. दिव्य, परीक्षा, कसोटी. कला, येथे अर्थ याचा काय दिलेला आहे? कौशल्य. चैतन्याचा, उत्साहाचा. आतुरतेने, उत्सुकतेने. विलक्षण, अनोखे किंवा विशेष. समाधान, सुख, आनंद. लाभ म्हणजे मिळायचे. लाभे म्हणजे मिळायचे. मजकूर, लिहिलेला खरडा किंवा तपशील. निमंत्रण, आमंत्रण. निमंत्रित म्हणजे आमंत्रित केलेले. खुद्द, स्वतः. वृद्ध, प्रौढ किंवा म्हातारा. सडसडीत, शिडशिडीत, उंच, सरळ किंवा शेलाटी. देहयष्टी, अंगकाठी. तेजपुंज, अति तेजस्वी. गोरवर्ण म्हणजे गोरा रंग, केशरी, भगवा रंग. खणखणीतपणा म्हणजे आवाजातील अगदी स्पष्ट असा उच्चार. ऐट, रुबाब, डौल. प्रस्ताव म्हणजे एखादी योजनेची मांडणी. भगिनी, बहिणी किंवा एखादे महिलालाच आपण काय म्हटलं जातं? बहिणी. मानवसेवा, माणसांची सेवा किंवा समाजसेवा. अनमोल, अमूल्य. गुस्सा, राग. मेघरहित, ढगांशिवाय. नितळाई, स्वच्छ.
अंतर्बाह्य आतून बाहेरून. प्रसन्न म्हणजे अगदी टवटवीत असं प्रफुल्लित. अपराधी गुन्हेगार, एकाकी अचानक. उदास म्हणजे नाराज. वसाहत वस्ती, मनोमन मनातल्या मनात. वस्त्र म्हणजे कपडा. जीवनेच्छा जीवन जगण्याची इच्छा. आता हे झाले शब्दार्थ. मुलांना आता आपण पाठाकडे वळूया. अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. मी लवकर येईल बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. हा सुरुवातीला अब्दुलचा जो मुलगा आहे तर तो मुलगा काय म्हणतो अब्दुलला की अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. तो मुलगा हट्ट करतो वडिलांजवळ. पहा लहान मुलं हट्टच करतात. तर तोही हट्ट करतो आणि अब्दुलला म्हणतो की अब्बाजान तुम्ही आज तपोवनामध्ये जाऊ नका. आता तपोवन काय हे मी तुम्हाला सांगितले. कुष्ठरोग्यांची वसाहत आहे जिथे कुष्ठरोगी स्त्रिया त्यांच्या मुली राहतात. आणि अब्दुल जे आहे तर हा कुठे चालला होता? तपोवनमध्ये. आणि कशासाठी चाललेला होता? तर बांगड्या भरण्यासाठी. तर अब्दुल म्हणतो की क्यों बेटे? का बरं मला नको जाऊ म्हणतो. त्यावेळेस लगेच त्याची बायको जी आहे तर ती काय म्हणते, जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आता त्या मुलाचे नाव काय आहे? अनवर. तुमच्या लक्षात आलं असेल. ती म्हणते काय बोलून फायदा आहे का? आपण कितीही बोललं तरी काय करणार ते? तिथे तपोवनामध्ये जाणारच. आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे? पर्वणीच. मी तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला आहे. पर्वणीच. पर्वणी म्हणजे काय? आनंदाचा सोहळा. म्हणजे त्यांचा आज अगदी आनंदाचा दिवस आहे. एखादा सणाला जो आनंद होतो तो आनंद त्यांना आज या दिवशी फार होत असतो. आणि आपण कितीही बोललं तरी ते ऐकणार आहे का? ते जाणारच. एवढं काय आहे त्या तपोवनामध्ये कोण जाणं? अशी अब्दुलची बायको शन्नो नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. म्हणजे अब्दुलच्या बायकोचं नाव काय आहे? शन्नो. लक्षात घ्या, मुलाचे नाव आहे अब्दुलच्या अनवर आणि बायकोचं नाव आहे शन्नो. नाराजीच्या सुरात म्हणजे तिला एकदम नाराज झाली. तिला वाईट वाटलं आणि त्या सुरात म्हणजे आवाजात. तर त्या आवाजात ती आपल्या मुलाची काय करू लागली? समजूत काढू लागली. आणि समजूत काढून म्हटली की जाऊ दे, सोडून दे. मग त्यावेळेस अब्दुल काय म्हटलं, मी लवकर येईल बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. मुलाची समजूत घातली अब्दुलने आणि अनवर जो आहे तर तो तेवढं ऐकून खेळायला निघून गेला. आज संक्रांत म्हणजे संक्रांत. इथे शचा वापर केलेला आहे. बोलत्या वेळेस बोललं जाते तसं, पण संक्रांत म्हणतात. त्यात मंगळवार. कोणता वार होता? मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज. उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनामध्ये. पहा, शन्नूला राग आलेला आहे. ती चिडलेली आहे आणि ती काय म्हणते की आज संक्रांत आहे. पहा, हिंदू धर्मामध्ये संक्रांत या सणाला प्रत्येक स्त्रिया नवीन काय करतात? बांगड्या भरतात आणि त्यांच्या मुलीही नवीन बांगड्या भरतात. तर ती म्हणते की आज संक्रांत आहे, त्यातला मंगळवार आहे, बाजाराचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये या संक्रांतीच्या दिवशी कितीतरी बायका काय करणार? तर बांगड्या भरायला येणार. म्हणजेच काय तर आपला धंदाही काय होणार? अगदी चांगला होणार. आणि त्याच्यामध्ये देवीच्या दर्शनालाही अनेक बायका येतात. मंगळवारी काय असतं तर देवीचं दर्शन करायला जास्त बाया येतात. तर आपलं काय होणार? त्याच दिवशी दुकान बंद. आणि शेजारी कोण धंदा करतंय? तर रघुभैया. मग काय होणार? आपलं दुकान बंद म्हटल्यावर काय होणार? तर त्याचं दुकान काय होणार? तेजीत चालणार. तेजीत म्हणजे जोरात चालणार. आणि आज आणि उद्या काय होईल? तर त्याच्या घरात नवीन वस्तू येईल. का बरं नवीन वस्तू येईल? तर अब्दुलचं दुकान बंद असलं की सगळ्या बायका कोणाच्या इथे येणार? रघुभैयाकडे बांगड्या भरायला. आणि त्याच्यामुळे त्याचा धंदा चांगला होईल, त्याची इन्कम चांगली होईल आणि त्याला पैसे मिळाल्यामुळं तो काय करेल की नवीन वस्तू आपल्या घरामध्ये घेईल. आणि तुम्ही तर काय करा? जाऊन बसा त्या तपोवनामध्ये. अगदी रागून आणि चिडून अशी काय करते? ती आपल्या नवऱ्याला बोलते. शन्नू चुप बैठ अभी. कोण बोलतं असं?
अब्दुल म्हणतो, शन्नू तू चुप बेटा, अभि तू शांत बस. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. काय केलं त्याने, एका हातात बांगड्याची पेटी, ज्या बांगड्या भरायच्या होत्या तेवढ्या बांगड्या पेटीमध्ये टाकल्या आणि हातात पिशवी घेऊन पायामध्ये त्याने चपला घातल्या आणि तो तिथून सरकवल्या आणि काय म्हणाला, हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं. त्याने चपला घातल्या आणि लगेच त्याची बायको शन्नो म्हणाली, हे बघा, रागानेच म्हटली की पहा, रस्त्याने कोणी तुम्हाला भेटलं तर सांगू नका मी तपोवनात जातो म्हणून, कारण का तर तुमच्या धंद्यावर परिणाम होईल, कोणीच तुमच्या बांगड्या भरायला तिथे येणार नाही. अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. परिचयाचा म्हणजे ओळखीचा. की अब्दुलने बायकोकडे बघितलं आणि तिच्या डोळ्याला समानार्थी शब्द नयन असा आहे आणि क्रोध म्हणजे आपण रागही म्हणतो. तर डोळ्यातला तिचा राग त्याचा परिचयाचा, ओळखीचा होता. कारण दरवर्षी हा काय करत असे, तपोवनामध्ये संक्रांतीच्या दिवशी जात असे. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही, तर कीव आली. कीव येणे म्हणजे काय, तर दया आली. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. पहा, तपोवन तिथून लांब होतं म्हणून तो बस स्टॉपवर आला आणि बस स्टॉपवर आला. त्याने जे स्वेटर घातलं होतं तर ते स्वेटरही उसवलेलं होतं, म्हणजे त्याची शिलाई निघलेली होती आणि त्याच्यातून त्याला थंडी चांगली जाणवती होती. कारण का तर त्यावेळेस थंडीचे दिवस होते. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत तो कसाबसा बसमध्ये काय झाला, चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. पेटी काय केली, उचलली, मांडीवर ठेवली. कारण खाली ठेवली तर बांगड्या काय होतील, फुटून जातील. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर. लाल, हिरव्या, निळ्या, रंगेबिरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितलं. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अगदीच त्रासदायक वाटू लागला. आता तुम्हाला प्रश्नही येऊ शकेल, बांगड्यांचा रंग लाल, हिरवा, निळा, रंगेबिरंगी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. तो मोठ्या कौतुकाने त्याने बघितलं आणि काय झालं, बस सुरू झाली. त्याचबरोबर बस सुरू झाली तर वाऱ्याचा झोत म्हणजे जोराचा वारा त्याला अंगावरती आला आणि त्याला तो त्रासदायक वाटू लागला. थंडी वाजू लागली. अब्दुलने काय केलं मग, आपली मफलर कानाला घट्ट म्हणजे जोरात लपेटून घेतली. जिल्हाधिकारी कचेरीजवळ जवळ पाहून बस रिकामी झाली. रस्त्याने जिल्हाधिकारी कचेरीजवळ आली होती तर तिच्याजवळ पाहून बस काय झाली, रिकामी झाली म्हणजे खाली झाली. बहुतेक तिथले प्रवासी खाली उतरले. तपोवनाकडे कोण जातोय कशाला, जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. पहा, त्यानंतर जिल्हाधिकारी कचेरीनंतर काय होतं तर तपोवन होतं आणि त्या तपोवनाकडे कोण जाणार. याच्यातूनच पहा आपल्याला काय समजतंय की लोक काय करतायत की जे कुष्ठरोगी जे आहेत किंवा ज्यांना त्रास होतो तर ते समाजसेवा करायला लोक जास्त धजत नाही. कोणी त्या ठिकाणी तिकडे जात नाही आहे. उगाच 5-6 माणसं त्यामध्ये राहिले होते. उतारू तिथे बसमध्ये होते. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. अब्दुल तपोवन आलं होतं आणि गोलाकार कमान जे होतं, जे गेट जे होतं तिकडे त्याचं लक्ष गेलं. लक्ष जाणे म्हणजे ध्यान गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावर वेल. पहा, 6 महिने झाले तो आला नव्हता. 6 महिन्यामध्ये त्या तपोवनाचं जो गेट जे आहे, जे कमान आहे, तर त्या कमानीवरती काय होती, वेल फुलली होती. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होता, म्हणजे अगदी छोटा होता हात तो वेल. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींना एकदम गलका करायला सुरुवात केली. छोट्या छोट्या मुली काय झाल्या, त्याच्या जवळ आल्या. चुडीवाला आला पहा, ओरडायला लागल्या. छोट्या छोट्या मुली का बरं, तर त्यांना आनंद झाला होता की आता आपल्याला बांगड्या भरायला मिळतील. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला. तिथे जे ओटा होता तिथे बसला. ओटा कुठं होता, तर आंब्याचं झाड होतं आणि त्याच्या खाली तिथे तो बसला. आणि क्षणात म्हणजे थोड्याच वेळात, लगेच क्षणार्धात सारा कामधंदा सोडून स्त्रियांनी गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला केली. सगळ्या बायका जमल्या. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितला होता ना. पहा, त्या बायका
त्या मुली ओरडायला लागल्या, ह्या रंगाच्या बांगड्या मला, त्या रंगाच्या, हिरव्या मला, लाल मला. चुडीवाला, मी तुम्हाला आरसा सांगितला होता तर तुम्ही आणला का मागच्या वेळेस? अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. गोंधळ सुरू झाला म्हणजे काय, आवाज सुरू झाला, गलगलाट तिथे सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा म्हणजे जशा त्यांना हव्यात तशा, त्यांच्या मनपसंत, मनाला आवडतील अशा त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. पहा, त्याने जे बांगड्या भरल्या तर त्या बांगड्या भरल्यानंतर त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तोच आनंद अब्दुलला खूप मोलाचा वाटत असे. आणि त्या आनंदासाठीच, त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी तो काय करायचा तर दरवर्षी तिथे दर 6 महिन्याला त्यांना बांगड्या भरायला जायचा. मुलांनो, हा जो उतारा आहे, हा जो पॅसेज आहे, तर यावरती काही प्रश्न कसे विचारले जातील पहा. तर चौकटी पूर्ण करा. कसं? अब्दुलच्या मुलाचे नाव काय? अनवर. बायकोचे नाव तर शन्नो. त्यानंतर संक्रांतीला बायका जात असेल, मग तुम्हाला त्या चौकटीमध्ये काय लिहावं लागेल? कशाला? बांगड्या भरायला किंवा देवीच्या दर्शनाला. त्यानंतर असंही येईल, बस येथे रिकामी झाली. चौकट पूर्ण करायची आपल्याला. कुठे रिकामी झाली होती? जिल्हाधिकारी कचेरीजवळ. त्यानंतर अब्दुलच्या भोवती गलका करणाऱ्या, आवाज करणाऱ्या कोण होत्या? त्या लहान लहान मुली. त्यानंतर तपोवनाच्या प्रवेशद्वारी ही होती, काय होती? गोलाकार कमान होती. यासारखे प्रश्न तुम्हाला विचारल्या जातील. यामध्ये जोडशब्दही तुम्हाला विचारल्या जातील. जोडशब्द कोणते आले बरे? जसे रंगेबिरंगी, जेमतेम, कामधंदा, आजूबाजू. त्यानंतर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ही येऊ शकतील. अमावस्या, पौर्णिमा, उशिरा, लवकर, वाईट, चांगली, भरलेली, रिकामी. यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर वचन बदला. पेटी, पेट्या, पिशवी, पिशव्या, बायका, बाई, बांगड्या, बांगडी, वेल, वेली, हात, हात. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यावरती विचारल्या जातील. आता आपण पुढे बघूया. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. किती वेळ चालायचा हा? 2-3 तास. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी तो देवदूतासारखाच वाटे. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची काय करायची? आतुरतेने वाट पाहायची आणि अब्दुललाही तो काय आनंद बघून विलक्षण समाधान वाटायचे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. पहा, तो बांगड्या भरून आलेला आहे आणि असेच बरेचसे काही दिवस निघून गेले. त्यानंतर रघुभैया जो होता तो त्याच्याकडे येतो आणि पोस्टमनने जे पत्र दिलेलं असतं, लेटर, तर तो त्याच्या हातात देतो. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. पहा, त्यामध्ये काय लिहिलं होतं. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नो यांना खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. त्याने चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीत काय होतं तर त्या चिठ्ठीत होतं की तपोवनामध्ये संमेलन, एक कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमात अब्दुलचा काय होणार आहे? सत्कार करणार होते त्याचा. आणि ते ऐकून शन्नोला आणि अब्दुलला काय झाला? आनंद झाला. आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, आमंत्रण. 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. पहा, त्याने कधी विचारही केला नव्हता की आपला कोणी सत्कार करेल. पण त्याला ते ऐकून आणि इतका आनंद झाला की त्याला असे वाटत होते की आपल्या भाग्याला असं कसं, आपलं भाग्यच उजळलं.
पत्र आल्यापासून तो त्या आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. त्याला स्वतःलाच वाटत होतं, मी काय केलं, माझा का बरं सत्कार करतायत एवढं, मी आज एवढं काय केलं. पहा, त्याने समाजकार्य केले. समाजासाठी कोणीही त्या बायकांकडे जात नव्हतं. कुष्ठरोगी होत्या, आजार होता त्यांना, कोणी त्यांच्याकडे जात नव्हतं, पण हा बांगड्या भरायला जायचा. म्हणजे केवढी मोठी समाजसेवा होती. पण त्याला त्याचं काही वाटत नव्हतं, कारण त्याला त्याचा आनंद वाटत असे. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसलेली होती. पहा, कार्यक्रमाला आलेली निमंत्रण दिलेली काही पाहुणे मंडळी आलेली होती. तिथे त्याला काय केलं, बसवलं. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटत होता. त्याला संकोच वाटणं त्याला म्हणजे कसं तरी वाटत होतं की अरे, एवढ्या मोठ्या लोकांसमोर जवळ मी कसे बसणार. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनीच त्याला बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावलं. पहा, त्या तपोवनाचे निर्माते, नीट लक्षात घ्या, ज्यांनी तपोवनाची निर्मिती केली ते खुद्द दाजी साहेब जे आहेत, तर त्यांनी त्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. पहा, कोणतंही कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काय होतं, अध्यक्षांचे स्वागत वगैरे केलं जातं आणि त्यानंतर मग दाजी साहेबांनी काय केलं, सुरुवात केली बोलायला. अब्दुल बघतच राहिला. कोणाकडे बघत राहिला, तर दाजी साहेबांकडे. आता पहा, दाजी साहेबांचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. ते कसे होते, कशा प्रकारे होते, त्यांची शरीरयष्टी कशी होती, यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा. किती वर्षाचे होते, 84 वर्षाचे. वृद्ध म्हणजे म्हातारे, तरी पण ताठपणा, अगदी ते ताठ असे होते. उंच सडसडीत देहयष्टी म्हणजे शरीर, त्यांचं शरीर कसं होतं, ते हाईट त्यांची उंच असे होते. सडसडीत म्हणजे लुकडे असे होते. तेजपुंज चेहऱ्यावरती तेज, गोर वर्ण, गोऱ्या रंगाचे पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, असं त्यांचा पोशाख असा होता. पोशाख म्हणजे काय, ड्रेस. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. अब्दुल त्यांच्याकडे बघतच राहिला. एवढे म्हातारपणामध्येही ते अजूनही कसा आवाजामध्ये त्यांचा खणखणीतपणा आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्येही ऐट आहे. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधन केलं, सेतुबंधनाला मदत केली. पहा, रामाने जेव्हा सेतुबंधन केलं तर त्यावेळेस अनेकांनी काय केलं, त्या सेतुबंधन करण्यासाठी काय केला होता, हातभार लावला होता. अनेकांनी त्यांना काम करू लागले होते तिथे. तशीच अगदी त्यावेळेस अगदी लहानशी खार हे कोण आहे, एक चपळ प्राणी. आता सेतुबंधन म्हणजे तरी काय, तर लंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी काय केलं होतं, तर माकडांच्या हातून समुद्रात बांधलेला एक दगडी मार्ग. पहा, समुद्राच्या पलीकडे लंकेत प्रभू रामचंद्रांना जायचं होतं. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे, तर माकड जे आहे, तर त्या माकडांच्या हातून मध्ये दगड वगैरे टाकून त्यांनी काय केला होता, एक मार्ग तयार केला होता. मार्ग म्हणजे रस्ता तयार केला होता. आणि हे करत असताना ती छोटीशी जी खार आहे, खार म्हणजे एक प्राणी आहे छोटासा, तर त्या खारीने सुद्धा काय केलं होतं, ते सेतुबंधन करण्यासाठी त्यांना मदत केली, हेल्प केली होती. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. काय म्हटलेले आहेत ते, की जसं खारीनी प्रभू रामचंद्रांना सेतुबंधनासाठी मदत केली होती, त्याच प्रकारे एक छोट्या प्रकारची मदत कोणी केलेली आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, अब्दुल याने केलेली आहे. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगड्यावाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीच माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. आपल्या भाषणामध्ये दाजीसाहेब म्हणतात की अनेक बांगड्यावाल्यांना आम्ही इथे आमंत्रण दिलं होतं, विनंती केली होती की संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तुम्ही काय करा, तर तपोवनामध्ये आमच्या स्त्रियांना इथे बांगड्या भरायला या, पण कोणीही ती विनंती स्वीकार केली नाही, सगळ्यांनी नकार दिला. पण अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं. अब्दुल मियाँ स्वतः म्हणाले की मी येणार म्हणून, आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथे येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. भगिनी म्हणजे कोण, तर त्या बहिणी.
बहिणी कोणाला म्हटलेलं आहे तर तिथे कुष्ठरोगी ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना म्हटलेलं आहे. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. आपल्या भाषणामध्ये पहा दाजीसाहेब काय काय सांगतायत. आम्ही अनेक जणांना विनंती केली, कोणी आलं नाही, पण स्वतःहून अब्दुल मियाँ आमच्या इथे आले आणि त्यांनी कधीच मोबदल्याची अपेक्षा केली नाही की आम्ही बांगड्या भरतो तर मला तुम्ही काहीतरी द्यावं, पण त्यांनी ती अपेक्षा केली नाही आणि दरवर्षी तो तिथे येत होता. तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य आणि ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे. पहा दाजीसाहेब काय सांगतायत की आमच्या छोट्या छोट्या मुली स्त्रिया डोळे लावून पाहतात की कधी अब्दुल मियाँ येतो आणि आम्हाला बांगड्या भरतो. म्हणजे अब्दुल मियांनी काय केलं आहे, समाजकार्य केलेलं आहे, सोशल वर्क केलेली आहे, ती खरी मानवसेवा आहे. हेच या पाठामध्ये मुलांनो काय करायचं आहे, लेखिकेला तुम्हाला सांगायचं आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही ठरवलं आहे. पहा अब्दुल म्हणत होता मी एवढं मोठं काम कोणतं केलं की माझा सत्कार म्हणजे करणार आहे. तर दाजीसाहेबांनी सगळ्यांसमोर माईकमध्ये सांगितलं की एवढं मोठं समाजकार्य यांनी केले म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतो. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. काय दिलं भेट म्हणून? तपोवनातील लोकांनी जी सुंदर फुलदाणी तयार केली होती तर ती दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला, आवाज झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याला काहीही सुचेना. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. पायाला स्पर्श केला म्हणजे तो पाया पडला त्यांच्या. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. पहा या कार्यक्रमाला अमरावतीहून काही मंडळी आली होती, पाहुणे आले होते, त्याच्या मोटारीतून गाडीतून जाणार होते. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले आणि मोटार धावत होती. पहा म्हणजे किती मोठा मान दिला अब्दुलला की त्या मोटारीत बसून त्याला पाठवलं. अब्दुल विचार करत होता आज शन्नूला आणायला हवे होते, तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. पहा दरवेळेस शन्नू काय करते, अब्दुलवर चिडते. ते तपोवनाकडे निघाले की भांडण त्यांचं होत असे. म्हणून तो म्हणतो की आज शन्नूला आणायला होतं, तिचा गुस्सा काय झाला असता, कमी झाला असता, राग कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. पहा त्याचं मन स्वतःचं काय आनंदित होतं म्हणून त्याला सगळं काही आनंदित वाटत होतं. सगळा निसर्ग आनंदित त्याला वाटत होता. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. कुठे थांबली? अंबादेवीच्या चौकात. अब्दुल खाली उतरला, घरी आला. अब्दुल येताच शन्न उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला. घरी आल्यानंतर काय केलं तर तिने जेवण वाढलं आणि त्या जेवणामध्ये काय होतं तर त्या थाळीमध्ये वांग्याची भाजी आणि चपाती असे पदार्थ त्याच्यामध्ये होते. पहा मुलांनो या पॅसेजमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसं तर गुणविशेष लिहा. कोणाचे गुणविशेष? दाजीसाहेबांचे. मग काय गुण आहेत त्यांचे? गुण म्हणजे काय तर क्वालिटी. काय गुण आहेत? जसं वृद्धांचा ताठपणा. वृद्धाचा त्याच्यामध्ये काय होता? ताठपणा होता. उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा व त्याचा गौरवर्ण, बोलण्यात ऐट, आवाजातला खणखणीतपणा, हे सगळं काय झालेलं आहे त्यांचं गुणविशेष आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल दाजीसाहेबांचा पोशाख. मग तुम्ही काय लिहिणार? पांढरे स्वच्छ धोतर, बंद गळ्याचा कोट, डोक्याला केशरी फेटा. त्यानंतर असाही क्वेश्चन येईल तुम्हाला पुढील व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करा. तर काय अब्दुल आणि रघु भैया मग दोघे कसे होते तर ते तुम्हाला लिहावं लागेल. जसे अब्दुल मानव सेवा करायचं आवडत होतं तर रघु भैयाला काय धंदा सांभाळणे आवडायचं. मोबदला न घेता तो समाजकार्य करायचा. कोण? अब्दुल. तर रघु भैया काय करायचा? त्याचा धंदा तेजीत चालत. त्यानंतर चौकटी पूर्ण करा येईल. काय हे येईल तर अब्दुलने यांना वंदन केले. कोणाला? दाजीसाहेबांना. मोटार येथे थांबली. कोठे? अंबादेवीच्या चौकात. पुढचं उतारा पाहूया आपण. ज्यावेळेस काय केलं की शन्नूने ताट समोर ठेवलं आणि हा अपराध्यासारखा जेवू लागला. पहा अपराध वाटायला लागला त्याला, म्हणजे कसं तरी वाटायला लागलं. तू नाही खाएंगी, तरीही तो कोणाला? शन्नूला म्हटला. तू नाही खाणार? नाही जी नाही चाहता खाने को. अनवर जेवला.
तो बायकोलाही शन्नूलाही म्हटला जेवणाचं आणि कोणाला अनवरलाही विचारलं. ती म्हणते जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्याला काय खायचा होता? खिमा खायचा होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. पहा, हातातला घास हातात म्हणजे काय? त्यांनी जो घास घेतला होता तो तसाच तोंडात न घालता तसाच ठेवला. त्याला फार कसतरी वाटलं. एकाएकी जेवणाची इच्छाच मरून गेली. एवढी भूक लागली होती पण भूक निघून गेली. तोंडात घास घोळू लागला. तोंडात जो घास टाकला ठेवला होता खाण्यासाठी तो फिरू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूने सुरुवात केली वाद घालायला. मी खूप वेळा सांगितलं की हा धंदा सोडून दुसरा करा, पण नाही. पहा, आता खिमा हे आणण्यासाठी पैसे जास्त लागतात आणि एवढे पैसेही त्याच्याकडे नव्हते. म्हणून त्याला ते वाईट वाटत होतं की आपला मुलगा खिमासाठी हट्ट करत होता, पण वांग्याची भाजी केली. त्याला ते जेवणही नको वाटलं. शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला तेथून. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. तिथे तो झोपला. शन्नूचे बोलणे त्यातला शब्द त्याला पाठ होता. शन्नू काय बोलणार हे त्याचं सगळं लक्षात होतं, कारण दरवेळेस ती तेच बोलत होती. पाठ होतं म्हणजे लन होतं. कितीदा तरी तेच ते बोलणे झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. तू काय म्हटला शन्नूला की दरवेळेस तू म्हणते नवीन धंदा करायचा, पण त्यासाठी भांडवल नको का? पैसा नको का? तो कुठून आणायचा? पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. पहा, ती जरी म्हणत होती नवीन धंदा करा, पण त्याला स्वतःलाच त्याच्या अब्बाजान वडिलांपासून चालत आलेला हा पारंपरिक जो धंदा होता बांगड्यांचा तो त्याला सोडूच वाटत नव्हता. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघु भैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघु भैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नाही खोलता? पहा, नवरात्र हा जो सण आहे तर तोही संपला होता. धंदा चांगला रघु भैयाचा पण तेजीत चालला होता. दिवाळी आली होती आणि म्हणून त्याने दुकानाला रंग देण्याचं काम सुरू केलं. तेव्हा ज्यावेळेस अब्दुल आला तो अगदी नाराज असा होता आणि मग हा म्हणतो आज दुकान नाही खोलायचं का? तो म्हणतो नाही रघु भैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळलं तेव्हापासून मन काही लागत नाही धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघु भैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. रघु भैयाने विचारलं, का बरं उघडत नाही आहे तू दुकान? त्यावेळेस काय अब्दुल काय म्हणाला की आता दाजीसाहेबच राहिलेले नाहीत, त्यांनी तपोवन सोडून दिलेलं आहे. आणि तेव्हापासून जेव्हा मला हे समजलं तेव्हापासून मला फार वाईट वाटतंय की आता तपोवनाचं काय होईल दाजीसाहेबांनी जर सोडलं तर? ती एवढी मोठी वसाहत आहे, एवढ्या तिथे रोगी राहत आहेत, स्त्रिया राहत आहेत, त्या लोकांचं काय होणार आहे? ही काळजी त्याला फार वाटत होती. आणि तो काय म्हणतो की आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी कोणी फुलवली होती? दाजीसाहेबांनी. त्यांनी तन मन धन पैसा सगळं काही देऊन ती कर्मभूमी, कामाची जी भूमी आहे तर ती सोडून द्यायचं म्हटल्यानंतर त्यांना काय वाटलं असेल? हे सगळं ऐकून त्याला फार वाईट वाटत होतं. देवळातल्या पहारेकऱ्याचे 2चे टोल दिले. देवळातला जो पहारेकरी त्याने 2 वाजायचे टोल दिले म्हणजे घंटा वाजली. शन्नू घोरत होती. ती झोपलेली होती. अनवर पण गाढ झोपला होता. अब्दुल उठला अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतली एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पहा, अब्दुल आणि शन्नू दोघंही झोपलेली, पण याला काही राहवत नव्हतं. झोप येईना, आता काय होणार? त्या कुष्ठरोग्यांचं काय होणार? दाजीसाहेब तर आता तिथे नसणार आहेत, आता काय होणार? त्याला सगळी चिंता त्याला वाटू लागली. त्याने आपल्या पेटीतल्या सगळ्या वस्तू एक एक बाहेर काढल्या. पावडरचा डबा, रुमाल, रिबीन, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता तो. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. त्याला सगळं आठवायला लागलं. तो म्हणे आता हे मी काय घेऊन जाणार होतो, हे नेल्यानंतर
त्या कुष्ठरोगी ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, त्यांना एवढं दुःख असताना त्या हसणार होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला किती आनंद झाला असता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दा अब्दुल अनुभवायचा. पण आता पहा, हेच या पाठामध्ये सांगायचे, लक्षात घ्या. स्वतःसाठी सारेच जगतात, स्वतःसाठी आपण सगळे लोक जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यात खरा आनंद आहे. आणि तो आनंद अब्दुलला वर्षातून 2दा येत होता, पण आता तोही मिळणार नाही. एखाद्या वस्त्राचा एकाकी रंग उडून जावा, तशी त्याची जीवन इच्छा एकाकी उडून गेली. वस्त्र म्हणजे कापड. एखाद्या कापडाचा रंग कसा एकाकी उडून जावा, म्हणजे लगेच उडून जावा, तर तशी त्याची काय झाली, त्याची अवस्था झाली, त्याची जीवन इच्छा झाली. जीवनाची जी इच्छा असते, जगण्याची इच्छाच त्याची काय झाली, उडून गेली. जसं वस्त्राचा कपडाचा रंग उडून जातो, तसा त्याचा जीवन जगण्याची इच्छा उडून गेली. त्या साऱ्या वस्तूकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्याचे डोळे भरून आले म्हणजे डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणेला लागली होती. तपोवनाचा परिसर, डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्या विचारामध्ये सगळं परिसर काय होत होता, तर विरघळत जात होता. आणि रात्र उतरणेला म्हणजे रात्र आता काय संपत आली होती. हा पाठ इथेच संपलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. एकच लक्षात ठेवा, या पाठामध्ये काय सांगायचं आहे, अब्दुलची समाजसेवा आणि दाजी साहेबांचं इथे वर्णन केलेलं आहे. यामध्ये वरती काय आहे, या पॅसेजमध्ये काही क्वेश्चन विचारल्या जातील, तर ते प्रश्न कसे असतील पहा. शन्नोची स्वभाव वैशिष्ट्ये कशी होती. शन्नो संसारी, नाराज, चिडचिड, धंद्यात बदल हवा असणारे, रघुभैयाबद्दल त्याला आकस असणारे. त्यानंतर असाही प्रश्न येईल, अनवरने यासाठी हट्ट धरला, कसा, तर खिमा खाण्यासाठी. चौकटी पूर्ण करा. अब्दुलला दुसरा धंदा करा असे सांगणारी कोण, तर शन्नो. दुकानाला रंग देण्याचे काम काढणारा कोण, तर रघुभैया. यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हा पाठ इथे संपला. धन्यवाद.